अजून एक महत्त्वाची बातमी आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी दारू प्यायली नसल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिलाय। काल रात्री हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात पुण्यात वाद झाल्याची घटना घडली। पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर ही घटना घडली। लक्ष्मण हाके यांनी दारू प्यायली असल्याचा मराठा आंदोलकांनी दावा केला। लक्ष्मण हाके हे पुण्यातील खुल्या पटांगणावर दारू प्यायला बसले होते, तेव्हा त्यांना जाब विचारल्यावर त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय। हा आंदोलकांनी आरोप केला, तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला। या प्रकरणी लक्ष्मण हाकेंची मेडिकल टेस्ट करण्यात आली, त्यात हाकेंनी दारू प्यायली नसल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला। दरम्यान हाकेंच्या तक्रारीवरून 20 ते 25 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। के साहेब एका समाजाचं नेतृत्व करतायत आणि दारू पिऊन ते असं समाजाला नेतृत्व करतायत आणि ते आमच्या महाराजांबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टीका केलेली आहे। दोन्ही बकोट्या पकडल्या होत्या, माझ्या मानगुटी पकडलेली होती आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न। माझी एस्कॉर्टची गाडी माझ्याबरोबर होती आणि एक कॉन्स्टेबल म्हणजे गार्ड सुद्धा होता। त्यांना फक्त मी माझ्या मित्राच्या घरात जेवत आहे, तुम्ही खाली जावा एवढं मी सांगितलं। ते गेल्या आणि त्यातला जो एक माणूस आहे तो माणूस 5 वाजल्यापासून मला अगोदर दोघंजण भेटूनही गेले। माझ्यावर त्यांनी प्री प्लॅन्ड, त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता आणि मी आत्ता समोर आहे ना। आणि समोरच्या मराठा समाजाच्या कडून त्या काही व्यक्ती आलेले आहेत, त्यांचं म्हणणं आहे यांनी दारू पिलेले होते आणि काहीतरी बोलत होते, शिवीगाळ केली, आम्हाला मारण्याची धमकी देत होते म्हणून। आता दोन्ही आमच्याकडे आमच्या समोर आहे, त्यांच्या दोघांच्या स्टेटमेंट घेत आहे। त्यांच्या सविस्तर स्टेटमेंट घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे चौकशी करून योग्य कायदेशीर कारवाई करणार आहे।